हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माझी मीरा. आणि माझी मीरा आता झोपली आहे, म्हणून मग मला वेळ मिळाला आहे व्हिडिओ शूट करायला. सो आज मी ॲक्च्युली रिव्ह्यू व्हिडिओ शूट करणार आहे. मी ॲमेझॉनवरून पार्सल मागवलं होतं, जे आहे फूट एक्सफोलिएटिंग मास्क. ह्याचे खूप मी ना ॲड्स बघितल्या होत्या, म्हणजे यूट्यूबला, इंस्टाग्रामला मी बरेच हे पाहिलं होतं. तेव्हापासून मला हे घ्यायचं होतं आणि फायनली मी ते ऑर्डर केलं. सो हे आहे लक्झाडर्मचं पिलिंग अँड एक्सफोलिएटिंग फूट मास्क आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो हे बेसिकली आहे ना, आपली स्किन पील करतं, म्हणजे स्किन एक्सफोलिएट करतं आणि मग ती स्किन पील होऊन पाय आपला छान सॉफ्ट होतं. बेसिकली पहिल्यांदा आहे ना, सगळे पाय क्लीन करून घ्यायचे आहेत. नेल पेंट असेल तर ती रिमूव्ह करून घ्यायचे आहेत. पाय छान धुवून ते सोक करत ठेवायचे आहेत. सो मी आता तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगेपर्यंत, सो इथे जोपर्यंत आपण इन्स्ट्रक्शन्स रीड करतोय तोपर्यंत मी हे पाण्यात पाय सोक करायला ठेवते. आणि मी नेल पेंट ऑलरेडी रिमूव्ह केली होती. सो इन्स्ट्रक्शन्स तर फार काही नाही आहेत. इन्स्ट्रक्शन्स तर आपण जेव्हा ते यूज करू त्यासोबत मी सांगेनच, पण त्याच्या आधी आपण प्रिकॉशन्स रीड करूया की प्रिकॉशन्स काय काय दिलेत. सो पहिलं असं आहे की जर तुम्हाला ओपन हे असेल, म्हणजे आपण म्हणतो ना की फाटलेली स्किन असेल, खूप अगदी आतपर्यंत जखम झालेली वगैरे असेल, किंवा मग आणखी कोणता प्रॉब्लेम असेल पायाला जो पायाशी रिलेटेड असेल, सो त्या केसमध्ये तुम्हाला अजिबात यूज नाही करायचं आहे. आणि हे मी लक्झाडर्मचं प्रोडक्ट का खास चूज केलंय. आणखी बरेच असे एक्सफोलिएटिंग मास्क होते, पिलिंग मास्क होते, पण मी लक्झाडर्मच का यूज केलंय. सो त्याचे बेनिफिट्स असे आहेत की हे पॅराबेन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. प्लस ह्याच्यात आर्टिफिशियल कलर्स यूज नाही आहेत. आणि ह्याचा पीएच बॅलन्स पण 4 आहे, जो की आपण लहान बेबीजला वगैरे जो आपण सोप यूज करतो त्याचा पीएच बॅलन्स जसा कमी असतो तसा ह्याचा पीएच बॅलन्स पण कमी आहे. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, नॉन एलर्जिक आहे आणि मेन म्हणजे हे पेटा सर्टिफाईड आहे, म्हणजे ह्याच्यात कोणत्याही प्रकारच्या प्राण्यावर टेस्ट केलेला नाहीये. स्मेल तर चांगला येतोय. त्यात काहीतरी ना लिक्विड आहे. अरे बापरे, भरपूर मोठे आहेत, म्हणजे माझ्या पायापेक्षा भरपूर मोठे आहेत. म्हणजे 10 ते 11 नंबरचा त्यांचा पाय असेल ना, शू साईज, त्यांना पण हे होऊ शकतात आरामात. यात सो मी तुम्हाला आधी माझे पाय दाखवते की त्यांची आत्ता कंडिशन कशी येते. हे बघा, हे गावाला जाऊन विदाऊट शूज राहून, विदाऊट चप्पल राहून अशी ह्यांची कंडिशन झाली आहे. त्याच्यासाठी खास मला सो त्यांनी सांगितलं की बेटर रिझल्टसाठी तुम्ही त्याच्यावर सॉक्स घालू शकता, बिकॉज त्याचं ना फिटिंग जे टाईट बसायला हवं ना आपल्या पाया अराउंड, ते टाईट बसत नाहीये. त्याच्यामुळे आता मी त्याच्यावर सॉक्स वेअर करते. सो येस, आता माझं लावून झालंय आणि हे 90 to 120 म्हणजे 1.5 ते 2 तास ठेवायचे मास्क लावून. आणि त्याच्यानंतर ते छान अशी मसाज करून मग ते वॉश करायचं नॉर्मल पाण्याने. सो आता मी आराम करते, बिकॉज आता मला काहीच काम नाहीये. आता आपण भेटूया 2 तास.
तर आज आहे गुरुवार आणि सॅटर्डेला मी ते एक्सफोलेटिंग मास्क लावलं होतं पायांना आणि त्याच्यात स्किन थोडी पील व्हायला लागली आहे. म्हणजे जवळपास संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे आणि आज थर्सडे, म्हणजे 5 दिवसांनी मला लगेच स्किन पील झालेली दिसते. मी तुम्हाला दाखवते, पण मला त्या 4-5 दिवसात असं वाटत होतं की नक्की 10 दिवस लागत आहेत त्याला, की त्यांनी दिला होता 8 ते 10 दिवसाचा पिरियड, पण माझं 5 दिवसातच पील होतं. स्किन आहे ना ती एकदम बेबी स्किन सारखी अशी सॉफ्ट झाली आहे आणि इथे वरच्या बाजूला पण स्किन ती पूर्ण निघालेली नाही आहे, सुरुवात झाली आणि ती पूर्ण स्किन निघाल्यानंतर माझे पाय एकदम असे सॉफ्ट असे बेबीसारखे असे न्यू असे झाले होते.